हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसांनी आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे आणि कटिंग स्टिचिंगच्या टॉपिकमध्ये पण आपण खूप दिवसांनी बनवतो आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्लाझो. इथे जी मी प्लाझो पॅन्ट केलं आहे या टाईपने जर तुम्ही स्टिच केला तर तुम्ही कोणत्याही साईजचा एसपासून XXL, XXL, 4XL जी कोणती तुमची साईज आहे त्याचं तुम्ही स्टिचिंग या फिनिशिंगने करू शकता. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत जरूर बघा, कारण फक्त 5 मिनटाचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याचं जर कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता, याचं कटिंगसुद्धा मी दाखवेन. तर इथे मी फॉल काढलेला नाही आहे, तसंच कटिंग केलेलं आहे आणि बॉटमला मी काट घेतलेले आहेत. इथे फ्रंटच्या अस्तरचे जे भाग आहेत ते 4 भाग असतील, 2 भाग असतील आणि बॅकचे 2 असे 4 अस्तरचे भाग आणि मेन फॅब्रिकचे जे आहेत ते 4 भाग, असे टोटल 8 भाग असतील. आणि जिथे काही तुमचा जोड असेल तो वरच्या बाजूला आपण लावायचा आहे. जोडसाठी जे मेन फॅब्रिक तुम्ही यूज कराल त्याचं डबल फोल्ड केलेलं असावं किंवा ऑन फोल्ड असावं, जेणेकरून ते स्टिचमधून निघू नये. तर या साईडला, मांडीच्या साईडला आपल्याला ते पूर्ण फॅब्रिक, मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि सेम मेथड आपल्याला बॅक साईडला पण करायची आहे. लक्षात ठेवा, बॅक साईड जी असते ती फ्रंट साईडपेक्षा थोडीशी मोठी असते. तर इथे फिनिशिंग बघू शकता. बॉटमला मी असं फिनिश केलेलं आहे आणि पूर्ण अस्तर जे आहे ते मी जोडून घेतलेलं आहे. हा बॅक साईड आहे, वाटल्यास तुम्ही मार्क करून ठेवा. वरच्या साईडला वेस्ट लाईनला असा जोड येतो आपला. काठ घेऊ नका, कारण काठ घेतलं तर तुमच्या वेस्ट लाईनला ते नंतर टोचतं, तर ते अवॉइड करायचा प्रयत्न करा. ही आहे क्रॉच टेप आणि याच्या अपोजिट साईड जी आहे ती आपली मांडीची बाजू येते, साईडची. तर फ्रंट आणि बॅक जे आहेत ते असे एकमेकावर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि जी मांडीची साईडची बाजू आहे तिथे आपल्याला वरच्यापासून खालच्या एंडपर्यंत पूर्ण आपल्याला स्टिच करायचं आहे. क्रॉस टेपला स्टिच करायचं नाही. ही जी बाजू आहे सिंगल स्टिच करून घ्या एंडपर्यंत आणि त्यानंतर फॅब्रिक उलटं करायचं, म्हणजे जी फेस बाजू आहे ती वरती घ्यायची आणि इथे प्रेस स्टिच किंवा दाब स्टिच जी आपण म्हणतो ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. यानंतर आतली जी साईड सीम आहे ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. क्रॉच डेप्थ सोडून जी बॉटमपासून क्रॉच डेप्थपर्यंतची जी आतली साईड असते ती आपल्याला स्टिच करायची आहे, या साईडची. जे तुमचं स्टिचिंग मार्जिन आहे ते फक्त तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे, अर्धापेक्षा जास्त घेऊ नका. या साईडला ज्यावेळी तुम्ही स्टिच करता त्यावेळी तुम्हाला डबल स्टिच करावं लागतं. इथं तुम्ही फ्लॅट स्टिच किंवा दाब स्टिच, प्रेस स्टिच असं द्यायचं नाही. क्रॉच डेप्थ स्टिच करायची नाही आहे, लक्षात घ्या. आता इथे मी स्टिच केलेलं आहे हे तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी याची जी अपोजिट साईड आहे ती केलेली आहे. ही क्रॉच डेप्थ सोडून जी साईड सीमची आहे आपला भाग तो स्टिच केलेला आहे ड्युअल स्टिचने किंवा डबल स्टिचने. या पद्धतीने तुम्ही या साईडला ओव्हरलॉक पण करू शकता. आणि जी अपोजिट साईड आहे म्हणजे जी मांडीची बाजू आहे तिथे मी एक स्टिच लावलेली आहे आणि त्याच्यावर प्रेस स्टिच लावलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आतल्या साईडने असे दिसेल. या साईडला सुद्धा तुम्ही ओव्हरलॉक करू शकता. हा फ्रंट आहे आणि जे बॅक साईडला आपल्याला ते कापड मोडपून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर प्रेस स्टिच द्यायची आहे. ज्यावेळी तुम्ही प्रेस स्टिच द्याल त्यावेळी कापड जे आहे ते बॅक साईडलाच मोडपलेलं पाहिजे. सेम असंच दोन्ही मी साईड तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. बॉटमला काट घेतलेले आहेत आणि फॉल काढलेले नाही, त्यामुळं अतिशय सुंदर असा लुक याला आलेला आहे. आता जे दोन्ही तुमचे फॅब्रिकचे पाय आहेत ते या पद्धतीने अमोरासमोर ठेवायचे आहेत. एखादी साईड, बॅक साईड घ्या किंवा फ्रंट साईड घ्या, ही एकमेकावर ठेवायची. मोस्ट ऑफ फ्रंटला फ्रंट ठेवली तर ते जास्त तुम्हाला कळेल. आता तुम्ही बघू शकता बॅक साईड जी आहे ती जास्त आहे, तर या पद्धतीने ठेवून जे आपला सेंटर पॉईंट असतो तिथे थोडंसं एकमेकावर जॉईन करून या पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं आहे. आणि जे काही एका साईडचं किंवा थोडंसं यत्किंचित जे फॅब्रिक एक्स्ट्रा होईल ते तुम्हाला एखादी छोटीशी चूण घालून तिथे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला डबल स्टिच करायचं आहे, इथे तुम्हाला प्रेस स्टिच घालायची नाही आहे. तर अशा पद्धतीने हे फ्रंटपासून बॅकपर्यंत या पद्धतीने डबल स्टिच करून तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे.
आता हे झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल आणि वरची जी बाजू आहे ही इथे मी ओपन ठेवलेली आहे इलास्टिकसाठी आणि पूर्ण जे आहे ते मी एक पाव इंचाचा फोल्ड करून त्यानंतर जे 1.25 इंचाचं असतं त्याचा मी मोठा फोल्ड केलेला आहे आपल्या इलास्टिकच्या साईजने. तुम्ही या साईजचं जे नॉर्मल इलास्टिक असतं ते यूज करू शकता. आणि हे इलास्टिक कसं घ्यायचं तर जी तुमची वेस्ट आहे त्याच्यापेक्षा 5 इंच कमी तुमचं इलास्टिक असलं पाहिजे. तर या पद्धतीने सगळं पूर्ण इलास्टिक घातल्यानंतर ते आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि इलास्टिक वळू देऊ नका. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल.